राष्ट्रीय आरोग्य अभियानातला कंत्राटी कर्मचारी हा जो दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून या आझाद मैदानामध्ये आंदोलनाला आलेला आहे, त्याच्यातली प्रमुख मागणी ही आमची शासन सेवेत समायोजित करण्याची होती। परंतु त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतर मागण्या होत्या त्यामध्ये आमचं वेतन सुसूत्रीकरण होतं, EPF होतं, ग्रॅच्युटी होती, त्यानंतर आमचं ट्रान्सफर पॉलिसी होती आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वाने सेवा कालावधीमध्ये एखाद्याचा जर आकस्मिक मृत्यू झाला असेल तर त्याला अनुदान देण्यासारख्या अशा आमच्या मागण्या होत्या। आणि या संपूर्ण मागण्यावर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः व्यक्तिश लक्ष घालून त्या सगळ्या मान्य तत्वता मान्य केलेल्या आहेत आणि याचा आमच्या सेवेवर आणि आमच्या कर्मचाऱ्यांवर आणखी जास्त प्रखरतेने आणि चांगल्या पद्धतीने आता ते त्यांच्या सेवेमध्ये काम करतील असं मला वाटतं। आरोग्य मंत्री महोदय आणि त्याच्याबरोबर असणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्याबरोबर काल जवळजवळ 2-2.5 तास बैठक झालेली आहे आणि आमच्या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने माननीय आरोग्य मंत्री महोदयांनी लेखी स्वरूपामध्ये या सगळ्या मागण्या तत्वता मान्य असल्याबाबतचं आम्हाला लेखी दिलेलं आहे आणि आमचे कर्मचारी याच्यावर समाधानी आहेत आणि 100% आम्हाला खात्री आहे की पुढच्या या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये या मान्यतेच्या अनुषंगाने ज्या काही शासनानं मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याप्रमाणे ती पत्र निर्गमित होतील आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे संपन्न होतील।